मनोज जरांगे शुक्रवारी सकाळी आझाद मैदानावरती उपोषण सुरू करणार। आरक्षणाचा विजय घेऊनच मुंबईतून परत जाणार, मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार। काही राजकीय पक्षांचा मराठा आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा साधण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांचं विधान। तर लोकशाहीच्या चौकटीबाहेर कुणीही जाऊ नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। मनोज जरांगेंसोबत आज कोणतीही चर्चा नाही, जरांगे मुंबईत आल्यावरच चर्चा होणार। सरकार पहिल्यापासूनच चर्चेसाठी सकारात्मक, विखे पाटलांची माहिती। संविधानाने दिलेल्या आरक्षणाला संघाचा पहिल्यापासूनच पाठिंबा। आरक्षणाच्या मुद्द्यावरनं सरसंघचालक मोहन भागवतांची महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आरपीआय आठवले गटाचा पाठिंबा। महाबळेश्वरच्या विचार मंथन शिबिरात रामदास आठवलेंच्या उपस्थितीत एकमतानं ठराव मंजूर। शनिवारपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण। मराठा समाजाला ओबीसींमधनं आरक्षण देण्याचा विरोध, गरज पडली तर मुंबईत धडकणार, ओबीसी महासंघाचा इशारा। एकनाथ शिंदेंनी शिवतीर्थावर जात घेतलं राज ठाकरेंच्या घरच्या गणेशाचं दर्शन। आमच्यातली चर्चा खासगीच राहू द्या म्हणत वाढवला सस्पेन्स। काहींना आत्ता स्नेहसंबंध आठवले म्हणत उद्धव ठाकरेंनाही लगावला टोला। शक्तीपीठ महामार्ग भूसंपादनाचा आदेश पारित। कोल्हापूरला भूसंपादनाच्या आदेशातनं वगळलं, केवळ वर्धा ते सांगलीपर्यंतच्या भूसंपादनाला मान्यता। नांदेड, लातूर आणि परभणीमध्ये पावसाचा कहर। नांदेडच्या देगलूर तालुक्यातल्या गावात पाणी साचून ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची वेळ। चंद्रपूरमध्ये भरधाव ट्रकची रिक्षाला धडक, रिक्षाचालकासह 6 जणांचा जागीच मृत्यू। विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकनं धडक दिल्यामुळे अपघात। आपल्यासोबत कदम सर आहेत। कदम सर, आता तुम्ही जेव्हा ही याचिका दाखल केली, प्रामुख्याने तुमचा फोकस कशावरती आहे? राजकीय आरक्षण आपल्याला मिळू शकतं ओबीसींमध्ये, म्हणून ओबीसी आरक्षण हवा आहे। 10% आता जे विद्यमान आरक्षण आहे, ईडब्ल्यूएसचं जे आरक्षण आहे, ते आरक्षण का नको, सातत्याने त्याच्याबद्दलची सुद्धा मांडणी केली जाते। आज ईडब्ल्यूएस आणि एसईबीसीचं जे मेरिट आहे मेडिकलमधलं सांगितलं, आज मुख्यमंत्र्यांनी ते तुम्ही ऐकलं असेल, ते त्याच्यापेक्षा जास्त ओबीसीचं मेरिट आहे। मग या ओबीसी आरक्षणात आल्यानंतर मराठा समाजाचा फायदा होईल असं तुम्हाला वाटतं का, की नुकसान होईल वाटतं? नाही, काय की ओबीसी मध्ये आल्यावरती परमनंट आणि परपिच्युअल कुठेतरी सोल्युशन मराठा समाजाला मिळणार आहे। कारण आता जे आरक्षण दिलेलं आहे 10% महाराष्ट्रामध्ये एससीबीसीचं, ते किती वर्ष किती काळ टिकणार आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे। ते काही सुप्रीम कोर्टाच्या पटलावरती टिकू शकणार नाही। कारण ज्या लाईन वरती 2021 मध्ये जे 16% आपलं आरक्षण सुप्रीम कोर्टामधून क्वॅश झालेलं आहे, तीच लाईन आता आहे। आता काही वेगळं काही नाहीये। त्यामुळं मुळातच असं आहे। आणि यांचं जे मत आहे, आता ज्यांनी सांगितलं आपल्या तज्ञांनी, की मराठा समाज आल्यावर अजून आमच्या ताटातली भाकरी हिसकावल्या जाईल किंवा आम्हाला जे काही आहे, त्यांचं तर मत आहे की हे कमीच आहे। बरं, साधी गोष्ट आहे, आता मी जी सांगितली हे एकदम स्ट्रेट जॅकेट फॉर्म्युला आहे, की एससी आणि एसटीला त्यांच्या संख्येच्या प्रमाणात म्हणजे 100% मिळते आणि ओबीसीला त्यांच्या लोकसंख्येच्या 50% मिळते। हे सांगतायत का आता मी जसं बोललो त्या लाईन वरती 32% म्हणजेच यांची 64% लोकसंख्या आहे का आणि 130% होते का? ही आकडेवारी कुठं जाणार आहे? आणि ऍट द एंड ऑफ द डे आता जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे चाललेलं इनिशिएटिव्ह, त्याच्यानुसार जातीय जी जनगणना होणार आहे, ते एकमेव सोल्युशन आहे। ते म्हणायला तयार आहेत का आता ओबीसी बांधव, की चला ठीक आहे, आता आम्ही जे मराठा समाज म्हणतोय की आमची भाकर त्यांच्या ताटात गेली, पण ते म्हणायला तयार आहेत का की चला महाराष्ट्र शासनानं सेंटरची जेव्हा होईल तेव्हा होईल आणि त्यांनी जातीय गणना करावी? एक मुद्दा, ईडब्ल्यूएसचं आरक्षण नाकारण्यामागची नेमकी भूमिका काय आहे असं तुम्हाला वाटतं? ईडब्ल्यूएस मध्ये राजकीय आरक्षण नाही, कारण ईडब्ल्यूएसला तर आता कायदेशीरदृष्ट्या संरक्षण आहे। ईडब्ल्यूएस टिकाऊच आहे तसं बघितलं, ईडब्ल्यूएस नको पण आम्हाला ओबीसीतलं हवं, याच्या मागचं कारण राजकीय आरक्षण आहे का? नाही, मुळात मुद्दा असाच आहे की
सामाजिक आणि शैक्षणिक रित्या मराठा समाज मागास आहे. जे आमचे बांधव आज कुणबी म्हणून ओबीसी मध्ये आरक्षण घेतात ते आणि आम्ही एकच असताना आम्हाला एखाद्या दुसऱ्या कुठल्या तरी उच्चभ्रू समाजासाठी आर्थिक निकषांवर जर आरक्षण मिळणार असेल तर आम्ही तिकडे जाण्याचं काही कारण नाही. आम्ही मूळ जे आहोत तेच मागतोय आम्ही. आमची जी खरी भाकरी आहे तीच आम्हाला. आणि आता ज्यांनी सांगितलं की 1994 मध्ये अचानक 14% जे वाढवलं ना एक्स्ट्रा, त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारे कुठल्याही कमिशननी स्टडी केली नाही, काही नाही. वन फाईन मॉर्निंग मुटाटकर समिती 92 साली होती. वकील साहेब, मुटाटकर समितीचा रिपोर्ट मी तुम्हाला पाठवून देईन. बरं, काही हरकत नाही. राव मी सरांचा एवढंच बोलतोय तुम्हाला की त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारे क्वांटिफाईड डाटा नव्हता आणि तिथं कुठलेही ओव्हरवेल्मिंग रिझन्स नव्हते. एक लक्षात घ्या, जर करता मराठा समाज ओबीसी मध्ये आला आणि तुम्हाला वाटत असेल की त्या कंपार्टमेंटमध्ये गर्दी होईल आणि आम्हाला जास्त मिळणार नाही, उलट मराठा समाज आल्यामुळे क्वांटिफाईड डाटाच्या जोरावरती 50%ची जी कॅप आहे इंदिरा साहनीच्या जजमेंटच्या डायरेक्शन नुसार ती सुद्धा वाढवल्या जाऊ शकते. त्याचं कारण असं आहे की आपल्याला स्पेशल रिझनिंग द्यावे लागतील. स्पेशल रिझन जर दिले मी तोच मुद्दा विचारतो सर. अगदी टू द पॉइंट तुम्ही बोललात. मला त्याच्याबद्दल विचारू द्या. मंगेशजी, समजा मराठा समाज आता ओबीसीमध्ये आला तर ओबीसीचं जे आता 27% आरक्षण आहे ते पुढे जाऊ शकतं ना, कारण इथल्या मागासांची संख्या इतर राज्यांमध्ये ज्या प्रकारे जिथं मागासांची संख्या जास्त असेल समजा, तर मग तिथलं आरक्षण सुद्धा जास्त आहे. अशा प्रकारची रचना होऊ शकते महाराष्ट्रामध्ये सुद्धा. आणि त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टात जाऊन 50%च्या वरची कॅप आपण ओलांडू शकतो का? कायदेशीर अडचण काय त्याच्यात? म्हणजे एक भाऊ उपाशी पण राहणार नाही, आपल्यालाही मिळेल आणि त्यांनाही मिळेल, अशा प्रकारची रचना तुम्हाला नाही का करता येणार? याचा बेस सगळ्यात महत्वाचा ओबीसीचं आरक्षण म्हणजे सामाजिक मागासलेपणाची कसोटी ही पार करणं. याचा प्रयत्न बराच वेळा झाला. नारायण राणे कमिटीच्या वेळेस झाला, त्याच्यानंतर जस्टिस एम.जी. गायकवाडांच्या वेळेस झाला आणि 2021ला स्ट्राईक डाऊन केलं. आता परत तिसऱ्यांदा प्रयत्न केला, शुक्रे कमिटीचा रिपोर्ट सादर केलेला आहे. मी वकील साहेबांच्या आणि आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या रेफरन्ससाठी सांगतो, इंदिरा साहनीचे तुमचा जे 670 नंबर पॅरा आपण वाचावा सगळ्यात, तर याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिले काही डॉमिनंट कास्ट काही रिझन देऊन अशा प्रकारे घुसण्याचा प्रयत्न करतील आणि संविधानिक अधिकारांचा गैरवापर करतील. त्यानंतर जयश्री पाटीलचे मी आवर्जून सगळ्यांना सांगतो, जयश्री पाटील जो खटलाय म्हणजे आताचा जे गायकवाड आयोग स्ट्राईक डाऊन केला 2021 फडणवीसांच्या काळात दिलेल्या आरक्षणाच्या त्याच्यामध्ये येस 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 त्याचा पॅरा नंबर 307, 308 ते 326 हे सगळे पॅरा म्हणजे डोळ्यात अंजन घालून वाचावे. यातला 326चा सगळ्यात शेवटचा मी सांगतो, वी आर इन द व्ह्यू दॅट कन्क्लुजन ड्रॉन बाय कमिशन इज नॉट सपोर्टेबल फ्रॉम डेटा कलेक्टेड. The data collected and tabled by commission as note above clearly proves that Marathas are not socially educationally backward. एक्झॅक्टली. मला प्लीज माझ्याकडे वेळ कमी आहे. मी 2 प्रश्न त्या दोघांना पण घेतोय. सर, सुप्रीम कोर्टानं जेव्हा आधीच्या आरक्षण नाकारताना सोशली बॅकवर्ड नाकारलेलं आहे, तर मग अशा परिस्थितीमध्ये सोशल बॅकवर्ड क्लासमध्ये मराठा समाजाला टाकणं किती चॅलेंजिंग असेल, किती सोपं असेल? अधिक राव सर तुम्ही आणि नंतर शेवटची कमेंट कदम सर. पहिल्या रिपीटेडली सांगितलं गेलं की परत ती स्क्रुटिनी होणार, सुप्रीम कोर्ट हा कायदा जो 2024चा आहे तो रद्दबातल करेल. मला वाटत नाही तसं काय होणार आहे. कारण काय झालं, त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युशनल चेंज झाला 2019 मध्ये, ज्याच्याने 10% आरक्षण जो EWS मध्ये येतो ते अलाउड झालं आणि तो कायदा पण सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज केलेला होता आणि सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये काही दखल दिला नाहीये. त्याच्यामुळे आज आपल्याकडे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहे ज्याच्या आधारे हा 10% इकॉनॉमिक बॅकवर्ड मिळू शकतो. त्याच्यामुळे तो मला वाटत नाही बॉम्बे हायकोर्ट पण रद्दबातल करेल किंवा पुढे सुप्रीम कोर्ट पण रद्दबातल करेल. मग तोच तर मुद्दा आहे ना, त्यांचं तेच म्हणणं आहे की हे टिकू शकणार नाहीये आणि म्हणून अडचण आहे. कदम सर, EWS का घेत नाहीये? ठीक आहे, मी त्याच्याबद्दल त्यांना विचारतो. सर, त्याचं पण उत्तर द्या. आणि दुसरं म्हणजे जर या आधी सुप्रीम कोर्टानं सामाजिक दृष्ट्या मागास मानलेलं नाही तर मग थेट उचलून ओबीसी मध्ये टाकणं, मग ते चॅलेंज नाही का होणार? उद्या सरकारी आंदोलक आलेत म्हणून एका कागदावरती लिहून देईल समजा, म्हणजे असं काही होत नाही, पण कागदावरती त्यांनी दिलं आणि ते पुन्हा चॅलेंज झालं तर पुन्हा समाजाची फसवणूक नाही का होणार? नाही, याच्यात मुळात मुद्दा असा आहे
की 2021 मध्ये सुप्रीम कोर्टानं जे सामाजिक मागासलेपण जे आहे ते एक्सेप्ट केलं नाही, जे आपण बोलतोय, खरं म्हणजे तिथं कुठंतरी आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपण तिथं कमी पडलो. मग गव्हर्नमेंट कुणाचीही असो, बर आपण त्या पद्धतीनं तिथं मांडणी करण्याची गरज होती. क्वांटिफाईड डाटा आहे. मला लक्षात एक आणून द्यायची गोष्ट की जो कुणबी समाज आज ओबीसी मध्ये आहे, जो आमचा सगळ्या सोयरा आहे, त्यांनी जर मागासले पण जर एक हे होत असेल, जर त्यांचे जे देव आहेत, त्यांचे जे काही रूढी चाली परंपरा आहेत, लग्नाच्या पद्धती आहेत, सगळ्या आहेत त्या एकच असतील, त्यांचा पण व्यवसाय शेती असेल, आमचा पण शेतीच असेल, हेच सगळे टचस्टोन आहेत, हेच सगळे निकष आहेत, वेगळं काही होणार नाही याच्यामध्ये. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सस्टेनेबल आहेत. फक्त आपल्याला त्याच्यासाठी कठोरात कठोर मेहनत घ्यावी लागेल. आणि इव्हन जातीनिहाय जनगणना जी आहे ती सुद्धा करायला काही हरकत नाही. महाराष्ट्र बरोबर. शासनाने पण आणि ती करायला हरकत हवी. नाही. माझं तर म्हणणं आहे एकदा या महाराष्ट्रात दूध का दूध पाणी का पाणी व्हायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये खरे जे वंचित आहेत ना, ज्यांना आरक्षणाची गरज आहे, ते पण कधीतरी सरकारी दरबारी त्या कागदावरती यायला हवेत अशी सुद्धा अपेक्षा आहे. कारण आरक्षणाचा हा सगळा जो गोंधळ आहे त्यातून एकदा सुसूत्रता यामध्ये आली तर खऱ्या लाभार्थींपर्यंत आरक्षणाचं पाणी जाईल अशी आशा सुद्धा आपण करूया. पण ही चर्चा आज सुद्धा पूर्ण राहिलेली आहे. आता सगळे सोयरीचा जो मुद्दा काढलेला आहे त्यानंतर खऱ्या अर्थानं मराठा समाजाला ओबीसीमध्ये जाण्याच्या संदर्भातली ती एक पायवाट असू शकेल का, त्याच्याबद्दलची चर्चा आपण करूया. पण प्रेक्षक